पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर जवळपास 25 ते 30 हजार प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कोणताही पेपर नाही होत, कोणत्याही यामध्ये ग्राउंड नाही, कोणत्याही यामध्ये मुलाखत नाही। 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 12,000 ते 29,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। बीपीएम पदामध्ये असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर मध्ये पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत। डाकसेवक मध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा मागील वर्षी कोणकोणत्या डिव्हिजनचा खूप कमी कटाप गेला होता ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ज्या ठिकाणी 45% झाला, 50%, 60%, 65%, 70% अशा प्रकारे कटाप मागच्या वर्षी कोणत्या डिव्हिजनचा गेला ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणकोणत्या डिव्हिजनला याच्या अगोदर कमी कटाप गेला होता ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपलं जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागते, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात एक अपडेट आलाय, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर। टेंटेटिव्ह डेटचं हे अपडेट आहे। तर भरपूर काही इंग्रजीमध्ये हे आहे, तर यामध्ये मी तुम्हाला वाचून देतो। तर पहिल्यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर विभागात रिक्त जागा ताब्यात जे घेण्यात जाणार आहे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत। आणि विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत। आणि थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 14 जानेवारी 2026 पर्यंत। आणि ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवात आणि त्याचबरोबर शेवटची जी तारीख आहे अर्जदारानुसार तर ते 20 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, 20 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। येणाऱ्या 20 जानेवारी पासून जे या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत आहे एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जे पेमेंट शुल्क भरण्याची जी तारीख असणार आहे 25 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी पर्यंत। आणि फॉर्म मध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल, एडिटिंग करायची असेल तर ते आपण या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत करू शकणार आहे। आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे, रिझल्ट जो लागणार आहे, कटाप जो लागणार आहे 20 फेब्रुवारीला पहिली लिस्ट लागणार आहे, कटाप या ठिकाणी लागणार आहे 20 फेब्रुवारीला। ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे जे फॉर्म भरणे चालू होत आहे 20 जानेवारी पासून चालू होत आहे, जास्त दिवस राहिले नाही एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा एससी कॅटेगरीला, 18 ते 45 वर्षापर्यंत ओबीसी कॅटेगरीला, 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते, एससी कॅटेगरीचे असेल तर 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही। महिला उमेदवार जर असेल कोणती कॅटेगरी एससी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो पण एसबीसी कोणती कॅटेगरी 1 रुपया सुद्धा फी महिला उमेदवारांना लागणार नाही एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार आहे तर बघा फॉर्म भरताना जास्त डॉक्युमेंट लागत नाही। फॉर्म भरताना आपल्याला काय लागते, फक्त आपला पासपोर्ट फोटो लागते। तो जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 10 ते 20 केबीच्या अंदर पासपोर्ट फोटो आपली साईज त्या ठिकाणी करावं लागते। ठीक आहे, ते पुढे आपण बोलणारच आहे। त्याचबरोबर सिग्नेचर आपली अपलोड करावं लागते, सिग्नेचरचा फोटो काढून घेता, सिग्नेचरचा फोटो काढल्यानंतर तो जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपलोड करावं लागते त्याची जी साईज आहे ते जवळपास 10 ते 20 केबीच्या अंदर असली पाहिजे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे एवढेच डॉक्युमेंट लागते। आणि फॉर्म भरताना आपल्याला मोबाईल नंबर लागते, त्याचबरोबर ईमेल आयडी लागते, कारण की त्याच्यावर ओटीपी येते, तो ओटीपी त्यावर टाका लागते। आणि 10वीचे पर्सेंटेज आपल्याला त्यामध्ये फॉर्म भरताना टाका लागते, मराठीमध्ये किती पडले, त्याचबरोबर गणितमध्ये किती मार्क पडले, इंग्रजीमध्ये किती मार्क आहे, हे काही सब्जेक्ट विषय त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागते एक लक्षात ठेवा। जास्त डॉक्युमेंट लागत नाही। ज्यावेळेस आपलं सिलेक्शन झालं त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट लागते, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जावं लागत असते आपल्याला। आपल्या डिव्हिजन
डिव्हिजनमध्ये 10 लागत असते, आपल्या डिव्हिजनमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागते? 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर जे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा लागते, पासपोर्ट फोटो सुद्धा लागते, 7 आधार कार्ड वगैरे लागते, ठीक आहे। मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला सरकारी दवाखान्यातलं लागते, आपल्या तालुक्याचे ठिकाणी सरकारी दवाखाने राहते तिथून काढून घेता, मोफत त्या ठिकाणी काढून मिळते, ठीक आहे। एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस, ठीक आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे? तर पहा, ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सिलेक्शन झालं, पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। काम जे करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइसचं काम आपल्याला करावं लागणार आहे। त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सिलेक्शन झालं, पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। यामध्ये जे काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे। त्याचबरोबर जे डाक सेवकमध्ये आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे? डाक सेवकमध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। आता जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मागील वर्षी कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी केला होता ते तुम्हाला सांगून देतो। मागील वर्षी जे विद्यार्थ्यांना नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे, तिथला जो कडाप आहे 45% झाला, 50% झालं, 65% झालं, 60% झालं, 70% झालं, एवढा कमी कडाप त्या ठिकाणी गेला होता मागील वर्षीत। आणि चंद्रपूर त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुद्धा इथून 2 वर्ष अगोदर जे गोवा डिव्हिजनचा कडाप कमी गेला होता। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा मागील वर्षीचा कटाप आहे, बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो। नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे, अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा जो कटाप आहे मागील वर्षीचा खूप कमी या ठिकाणी गेला आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर ऑल इंडियासाठी ही वॅकन्सी राहते, तुम्ही बघू शकता या ठिकाणी 67% वाल्याचं या ठिकाणी नाव आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, आणखीन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, 64% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी नाव आहे, बघू शकता तुम्ही 64% या ठिकाणी कट ऑफ गेला आहे। त्यानंतर बघा 65% सुद्धा आहे, 65% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा इथं नाव आहे। त्यानंतर पाहिलं आपण खाली, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आणखीन 66% सुद्धा या ठिकाणी कट ऑफ गेला, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 66.5% वर। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 48% सुद्धा या ठिकाणी कट ऑफ गेला आहे, बघू शकता तुम्ही 48.42% या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 62% वाले विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे। तर असे खूप म्हणजे जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे ज्यांना कमी पर्सेंटेज आहे। त्यानंतर पहा 61% वाले विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, त्यानंतर आणखीन 61% वाल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव तुम्ही बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं खाली, आणखीन सुद्धा या ठिकाणी 61% वाल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे। तर एवढा काही कट ऑफ या ठिकाणी गेला आहे। त्यानंतर पहा 47% या ठिकाणी कट ऑफ गेला, बघू शकता 47.5%। त्यानंतर जर आपण पाहिलं, आणखीन तुम्हाला दाखवून देतो, या ठिकाणी पहा 47.5% कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पहा 64% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नाव आहे, 60% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा इथं नाव आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर 64% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नाव यामध्ये आहे।